एक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी. अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलच्या शिवलीलामृत कथेच्या तिसऱ्या भागामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगी राज, तयाचिया पाया माझे दंडवत, छळो आणि प्रीत जडो नामी. कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेंद्रहारम, सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. कैलासराना शिवचंद्रमौळी, फणींद्रमाता मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. नमः पार्वती पते हर 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 महादेव. मंडळी, पवित्र असणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्तानं आपण श्री शिवलीलामृत कथा या कथेचा आपण सुरुवात केलेली आहे. आज तिसरा भाग आहे. त्या ठिकाणी नैमिषारण्यात सूतमुनी शौनकादिक सर्व श्रोत्यांना शिवभक्तांच्या शिवलीला कथा सांगत आहेत आणि त्या कथेचा मराठी अनुवाद श्रीधर स्वामींनी आपल्याकरता महाराष्ट्र भाषेमध्ये केलेला आहे. ती कथा आपण आज पाहूया. सूत सांगतात की भगवान शंकराची लीला आघाद आहे. त्याची जी स्थानं आहेत, म्हणजे ठिकाणं जी आहेत भगवंताची, ती अत्यंत पवित्र आहेत. जशी की 12 ज्योतिर्लिंग म्हणा, आणखीन काही शिवस्थानं असतील ती फार पवित्र आहेत. त्यापैकी गोकर्ण हे एक असणारं क्षेत्र, त्या क्षेत्राचा महिमा या कथेमध्ये वर्णन केलेला आहे. सूत सांगतात, श्रोते हो, इक्ष्वाकू कुळामध्ये, म्हणजे श्रीराम ज्या कुळामध्ये जन्माला आले त्या इक्ष्वाकूच्या कुळामध्ये मित्रसह नावाचा राजा, अतिशय श्रेष्ठ अशा प्रकारचा राजा होऊन गेला आणि त्याचं राज्यही अत्यंत उत्तम सत्वगुणी राजा होता. पण होणारा सारखी घडे बुद्धी म्हणतात त्याप्रमाणे एकदा तो राजा शिकारीला गेलेला असताना असंख्य शिकार त्यांनी त्या ठिकाणी जंगलामध्ये केली आणि त्या प्राण्यांची शिकार करत असताना त्याच्या हातून एक चुकून राक्षस मारला गेला. म्हणजे जंगलातच राहत होता तो आणि अनावधानानं तो राक्षस मारला गेला. त्याला मारायचं नव्हतं पण मारला गेला. आणि हे मारला गेल्यानंतर त्या राक्षसाचा जो भाऊ, त्या भावाने ती घटना लांबून बघितली. त्याच्या मनात आलं की राजाचा सूड घ्यावा, प्रतिशोध घ्यावा, परंतु राजापुढे आपलं काही चालणार नाही. जिथं शक्ती चालत नाही तिथं युक्तीनं काम केलं पाहिजे हे राक्षसांना सुद्धा कळतंय. माणसं काही काही वेळेला आपली जिथं ताकद चालत नाही तिथं धडक द्यायला जातात. मग भिंतीवर डोकं आपटून आपलं डोकं फोडून घेण्याचा प्रकार होतो. जिथं आपली ताकद चालत नाही तिथं धडक द्यायला जाऊ नये, तिथं युक्तीचा वापर करावा हे त्या राक्षसाला कळत होतं. राजा शिकार करून घरी आला. सर्व दिनक्रम व्यवस्थित चालू होता. त्या दैत्यानं राक्षसानं असा विचार केला की आता याचं काय करायचं, आणि तो कपट वेशानं गावामध्ये आला. त्याने वेश घेतला तो आचार्याचा. हातामध्ये पळी उलातनं घेऊन अगदी ते काळे लुंगी अंगाला असं म्हणजे गुंडाळून कमरेला असं तो आचार्याच्या वेशामध्ये तो त्या ठिकाणी राजवाड्यात आला आणि राजाला म्हणू लागला, राजा, मी उत्तम स्वयंपाकी आहे. माझ्या हातचे चविष्ट पदार्थ, पक्वान्न सगळे आधुनिक जुनी सगळी तयारी अन्नाची मी उत्तम करतो आणि तुम्ही मला कामावरती ठेवा, मला गरज आहे. राजाने त्याचा कोणताही न विचार करता त्याला कामावरती ठेवलं. इथंच राजाचा मोठा घात झाला. मंडळी, आपल्याकडे काम मागण्याकरता एखादा मनुष्य ज्यावेळेला येतो, ती नोकरी असेल किंवा घरकाम असेल किंवा इतर कोणतंही काम असेल, त्यावेळेला त्याची पूर्ण चौकशी करून त्याला कामावर ठेवावं. त्याचं आधार कार्ड बघावं, त्याचा पत्ता खरा आहे का बघावं, त्याचं नाव खरं आहे का बघावं. नाहीतर कामाच्या निमित्तानं आतंकवादी, बांगलादेशी वगैरे हे सगळे जे असे वाईट कृत्य करणारी माणसं आहेत ती भारतामध्ये सध्या फिरू लागलेली आहेत आणि असं काहीतरी मग ते विघातक कार्य करतात. नोकरीच्या निमित्तानं येऊन स्थान मिळवतात. असं ते सगळं चाललेलं आहे. हे त्या काळातही होत होतं. त्या राजाचं चुकलं तिथं की त्याची पूर्ण चौकशी केली नाही, कामावर ठेवून घेतलं. झालं, तो कामही चांगलं करत होता, त्याबद्दल काही प्रश्न नाही, स्वयंपाक उत्तम करायचा.
आणि एकदा राजाच्या घरामध्ये काही श्राद्ध तिथी आली. त्यांच्या आई वडिलांची कोणाची तरी असेल श्राद्ध तिथीचा कार्यक्रम होता. म्हणून त्यांनी वशिष्ठ, त्यांच्या कुळाचे गुरु असणारी वशिष्ठ मुनी, त्या वशिष्ठांना जेवायला बोलवलं श्राद्धानिमित्तानं आणि याला उत्तम स्वयंपाक करायला सांगितला. स्वयंपाक उत्तम केला. पण यांनी विचार केला की हीच वेळ आहे आपल्याला आपला डाव साधण्याची, सूड उगवण्याची. म्हणून आता श्राद्धाचं पवित्र असणारं अन्न, पण त्या राक्षसानं नरमांस म्हणजे माणसाचं मांस त्या अन्नामध्ये घालून ते अन्न शिजवून नैवेद्याला आणून दिलं. आता हे राजालाही माहिती नाही, कोणालाच माहिती नाही, ती कपट करणी सगळी. आणि वशिष्ठ मुनी ज्यावेळेला जेवायला बसले, संकल्प सोडला आणि त्यांनी ज्यावेळेला अन्न बघितलं त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं नरमांस जेवणामध्ये, पवित्र ब्राह्मणाच्या ऋषीच्या जेवणामध्ये नरमांस. वशिष्ठांना अतिशय क्रोध आला. एकदम जसा अग्नी भडकावा तसं त्यांचं डोकं भडकलं. शाप देऊन टाकला राजाला न विचार करता. राजा, पवित्र असणाऱ्या श्राद्धाच्या दिवशी माझ्यासारख्या गुरुला जेवायला बोलवलं आणि नरमांस मला खायला घालतोयस मूर्खा. राक्षस होशील म्हणले तू. राक्षस होऊन जंगलामध्ये जिथं अन्न मिळणार नाही अशा ठिकाणी भुकेनं तू आक्रंदक पडशील, जा म्हणले. असा शाप दिल्यानंतर राजा घाबरला. जितका घाबरला तेवढा तो मनामध्ये त्यालाही क्रोध आला. हे काहीच मला माहिती नसताना काय प्रकार झालाय काय नाही हे मला काहीच माहिती नाही आणि न विचार करता मला शाप दिला, मी पण आता त्यांना शाप देणार. म्हणून हातामध्ये त्यांनी पाणी घेतलं आणि संकल्प म्हणून ते पाणी शापाचं सोडणार. तेवढ्यात राणीने त्या राजाचा हात धरला. म्हणले, महाराज, ते आपले सद्गुरू आहेत, ते श्रेष्ठ आहेत, ब्राह्मण आहेत, त्यांना आपल्यावरती रागवण्याचा अधिकार आहे. बरं, ते रागवले त्याचं कारणही तसं होतं. हे नरमांस जर ताटात बघितलं तरी कोण सात्विक ब्राह्मण गप बसेल. तेव्हा तुम्ही त्यांना शाप देणं हे योग्य नाही, हे अनुचित आहे. तुम्ही त्यांना शाप देऊ नका, त्याचा फार मोठा दोष लागेल आपल्याला. राजाला ते पटलं. पण आता संकल्पासाठी हातात घेतलेलं पाणी त्याचं काय करायचं. आणि त्यांनी मग ते जमिनीवर जर टाकलं तर जमीन एकदम करपून गेली असती. म्हणून स्वतःच्या पायावर ते पाणी टाकून घेतलं. पायाच्या बोटापासून जांघेपर्यंत म्हणजे कमरेपर्यंत दोन्ही पाय काळे ठिकर पडले. विद्रूप अशा प्रकारचा राजा झाला आणि तिथून त्याला राक्षसत्व प्राप्त झालं. आणि मग वशिष्ठांच्या लक्षात आलं की याचा काही अपराध नव्हता, कपटानं त्या आचार्याने हे केले. मग त्यांनी सांगितलं, बाबा 12 वर्ष झाल्यानंतर तुझी मुक्तता होईल. असा शाप मिळाला. कारण नसताना वाईट घडलं जीवनामध्ये. आणि त्या शापाच्या योगानं तो वनामध्ये राक्षस होऊन फिरायला लागला. सगळे जीवजंतू कच्चीच मारून खायचं, माणसं मारून खायची. आता अघोरी राक्षस झाला तो. झाल्यानंतर हे करता करता एक दिवशी एक ब्राह्मण कुमार आणि त्याची पत्नी, 12 वर्षाचा लहान ब्राह्मण कुमार होता आणि त्याची 8-9 वर्षाची असणारी लहान मुलगी त्याची बायको होती. हे मजेनं त्या ठिकाणी अरण्यामध्ये वनामध्ये खेळत होते. आता ती लहान मुलं निरागस होते, अगदी आनंदात खेळत होते, बागडत होते. तेव्हा हा राक्षस त्या ठिकाणी आला. मित्रसह नावाचा जो राजा होता तो झालेला राक्षस. आणि त्यांनी त्या ब्राह्मण कुमाराला धरून खाण्याकरता असं पकडलं त्याला. त्याची बायको आक्रंदन करायला लागली, रडायला लागली, हात पसरायला लागली, पाया पडायला लागली, त्याच्या पुढं पदर पसरायला लागले. माझ्या पतीला मारू नका, ब्रह्महत्या करू नका, फार मोठं पाप आहे आणि आम्ही अजून दोघं लहान आहोत, इतक्यातच मला लहानपणी विधवा करू नका, असं ती खूप गयावया केल्या. पण राक्षसच अंतःकरणामध्ये असल्यामुळे वृत्ती त्याने त्या ब्राह्मण कुमाराला मोडून खाल्लं आणि त्याची जी हाडं होती ती हाडं त्या ब्राह्मण कुमारीसमोर, त्या लहान मुलीसमोर ती अस्थिपंजर टाकला. अतिशय आकांत केला त्यानं, शोक करून घेतला. त्या शोकाला काही माप नाही. आणि त्या राक्षसाला शाप दिला की जा म्हणे, तू त्या ठिकाणी ही ब्रह्महत्या तू केलेली आहेस, हे पाप तुझ्या हातून कधी फिटणार नाही आणि तुला कधी मुक्तता मिळणार नाही. आणि दुसरं गोष्ट, इथून पुढं तू तुझ्या पत्नीबरोबर किंवा कोणत्याही स्त्रीबरोबर जर देहसंबंध केलास तर त्याच क्षणाला तू मरून जाशील. आम्हा पती पत्नीमध्ये तू बिघाड निर्माण केलास, तुला देहसंबंध केला की मृत्यू प्राप्त होईल, असा घोर शाप दिला. आणि त्या मुलीनं स्वतःला जाळून घेतलं अग्नीमध्ये, त्या पतीच्या अस्थिंच्या बरोबर आत्मदहन करून घेतलं. इकडे 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर राजा शापमुक्त झाला वशिष्ठांच्या शापातून. पण या ब्राह्मण कुमारीचा शाप मात्र तो राहिला. घरी येऊन राणीला सगळी हकीकत सांगितल्यानंतर राणीने सुद्धा खूप आक्रोश केला
आता म्हणजे तुम्हाला ब्रह्मचर्य जीवन जगलं पाहिजे. कोणत्याही प्रकारे तुम्ही मनाचा ताबा जाऊन देऊ नका, ढळू देऊ नका. आणि त्याच्यामध्ये दोघांचं नुकसान आहे. मलाही वैधव्य प्राप्त होईल आणि तुम्ही मरून जाल. राजाला अतिशय म्हणजे एखादा सिंह जसा पिंजऱ्यात कोंडल्यानंतर दिन दोबळा होतो किंवा जंगलामध्ये मस्त फिरणारा हत्ती, त्याला ज्यावेळेला ताब्यात घेऊन त्याला अंकुश मारतात, त्याला आकर्षून ताब्यात घेतात, त्यावेळेला तो हत्ती जसा दिन होतो तशी अवस्था त्या राजाची झाली. काही शापापुढं काही चालेना, उद्विग्न होऊ लागला. आणि अशा अवस्थेमध्ये तो राजा एकदा फिरत फिरत असं घरात राजवाड्यात करमत नाही म्हणून फिरत फिरत बाहेर पडला. तीर्थयात्रा करू लागला. आणि करता करता मिथिला नाम नगरी म्हणजे सीतामातेचे जे माहेर आहे मिथिला, त्या मिथिला नगरीच्या परिसरामध्ये तो आला. आणि तेवढ्यामध्ये त्याच्या भाग्याचा उदय झाला. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, असं त्याच्या जीवनामध्ये घडलं. काय घडलं तर गौतम मुनींचं अचानक त्याला दर्शन झालं. तिकडून कुठून तरी गौतम मुनी येत होते आणि समोरासमोर नजरानजर झाली. त्या राजाला इतका आनंद झाला की म्हणले इतका आज म्हणजे माझा भाग्याचा दिवस आहे की आज माझ्या जीवनामध्ये संतांचं दर्शन झालं. ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात की किती धन्यता वाटली. निर्धनाशी धन लाभ झाला, निर्धनाशी धन लाभ झाला, जैसा अचेतनी प्राण प्रगटला, जैसा अचेतनी प्राण प्रगटला, परमानंदू आजी मानसी, भेटी झाली या संताशी. राजा म्हणू लागला की जसा निर्धनाला एखादा धनाचा कुंभ सापडावा, मृत झालेल्या शरीरामध्ये पुन्हा प्राण संजीवन व्हावा, अशी अवस्था त्या राजाला वाटली. आज मला या महात्म्यांचे दर्शन झालं. साष्टांग नमस्कार केला आणि विचारलं, महाराज आपण फार आनंदी दिसता, सुखी समाधानी दिसता, कुठून आलात, कुणीकडे निघालात, काय तुमचा समाचार. तेव्हा त्यांनी सांगितलं, मी तुला सांगतो पण राजा तुझं कसं कसं आहे सांग अगोदर, तुझी प्रजा व्यवस्थित आहे का, तू व्यवस्थित आहेस का. तेव्हा त्यांनी सांगितलं, महाराज काय सांगायचं, माझं पूर्वकर्म इतकं वाईट की 12 वर्ष मला राक्षस होऊन वनात राहावं लागलं आणि शापमुक्त झाल्यानंतर सुद्धा आता मला असं भनंगासारखं फिरावं लागतंय, मला प्रपंच करता येत नाही. आणि सगळी आपली अडचण सांगितली त्यांनी. दया आली गौतमांना आणि त्यांनी सांगितलं, राजा आता माझी हकीकत सांगतो ऐक. मी गोकर्ण त्या ठिकाणी क्षेत्रावरून येतोय की जे गोकर्ण क्षेत्र अतिशय महान पवित्र असं भगवान शंकरांचं क्षेत्र आहे. जी 12 ज्योतिर्लिंग आहेत त्याही पेक्षा विशेष महिमा त्या गोकर्ण क्षेत्राचा असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. सगळे 33 कोटी देव, इंद्र चंद्र अग्नी वरुण, सगळे ब्रह्मा विष्णू हे सगळे त्या ठिकाणी भगवान शंकरांची सेवा करण्याकरता उपस्थित असतात. असं ते पवित्र गोकर्ण क्षेत्र. तिथून राजा आम्ही येत होतो. आणि त्या गोकर्ण क्षेत्राचा महिमा ऐकत असताना सूत मुनींना शौनकादिक श्रोत्यांनी प्रश्न केला की मुनिश्रेष्ठ, हे गोकर्ण क्षेत्र कसं निर्माण झालं, आम्हाला त्याची हकीकत सांगा. तेव्हा सूत मुनींनी गोकर्ण क्षेत्राची हकीकत सांगितली. रावणाची आई कैकशी, त्या कैकशीला भगवान शंकरांची रोज पूजा करण्याची सवय होती, म्हणजे नित्यनेम होता तिचा. 5 धान्याचं पीठ तयार करायचं, त्या पंचधान्याच्या पिठाचं शिवलिंग करायचं आणि त्या शिवलिंगाचं रोज अर्चन करायचं, त्याशिवाय भोजन घ्यायचं नाही, असा तिचा नेम. एके दिवशी इंद्रानं कपट केलं आणि तिनं बनवलेलं शिवलिंग समुद्रात नेऊन फेकलं. ती दुःखी झाली, कष्टी झाली, आज माझा नेम मोडला. आणि पूजा करायच्या अगोदर शिवलिंग उचलून समुद्रात टाकलं गेलं. आणि ती रडायला लागल्यानंतर आता रावणच होता तिचा मुलगा. म्हणलं, आई काय रडतेस. म्हणजे माझं शिवलिंग गेलं. म्हणजे ते पिठाचं शिवलिंग काय घेऊन बसले, मी कैलासाला जातो आणि प्रत्यक्ष महादेवांचं असणारं आत्मलिंग जे आहे ते तुझ्या पूजेकरता मी आणून देतो, कशाला चिंता करते, तुझा सामर्थ्यवान एवढा मुलगा असताना, असं म्हणल्यानं त्याचं समाधान झालं. रावण त्या ठिकाणी कैलासाला गेला. अनंत अशा प्रकारची भगवान शंकरांची त्याने आराधना केली, खूप तपश्चर्या केली, खूप गायन केलं. महादेव प्रसन्न झाले. म्हणले, इच्छित वर माग. रावणाने सांगितलं की तुमचं आत्मलिंग जे आहे ते माझ्या आईच्या पूजेकरता मला द्या. भगवान शंकराने लगेच ते आत्मलिंग काढलं, रावणाच्या हातात दिलं. तेवढ्यावरती थांबला नाही. थांबेल तर मग रावण कसला, मग त्याला राक्षस म्हणायचं कशाला.
त्याची नजर गेली पार्वतीकडं. पार्वती अशी ती अतिशय सुंदर विश्वमाता असणारी, जगन्माता असणारी पार्वती माता, तिचं सौंदर्य अलौकिक. रावण म्हटला की महादेवा, हिच्यासारखी मला एखादी सुंदर, हिची प्रतिकृती असणारी अशी म्हणजे मला एखादी स्त्री द्या. तेव्हा भगवान हसले, म्हणजे रावणा, हिची प्रतिकृती किंवा हिच्यासारखी सुंदर अशा प्रकारची जगामध्ये कोणच स्त्री नाही आहे, अजूनही निर्माण झालेली नाही. तेव्हा तुला पाहिजे असेल तर हीच घेऊन जा. असं म्हटल्यानंतर मग काय विचारता, आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन. पार्वती माताच त्या ठिकाणी द्यायला तयार झाले देव. हा रावण म्हटला ठीक आहे. आणि मग पार्वती मातेला खांद्यावरती घेऊन, आत्मलिंग हातामध्ये घेऊन रावण निघाला. सगळे देव चिंताक्रांत झाले. काय करावं म्हणे या महादेवांना, आत्मलिंगही देऊन टाकलं आणि स्वतःची पत्नी देऊन टाकली. आता कसं व्हायचं, त्रिभुवनाचं चालायचं कसं. सगळे देव भगवान शंकराला म्हणले तुम्ही असं कसं काय केलं. तेव्हा महादेव हसले आणि म्हटले अहो, तिचा भाऊ तिचा कैवारी आहे ना म्हणे, तो करेल काहीतरी. म्हणजे भगवान विष्णू हे पार्वती मातेचे भाऊ आहे, म्हणजे तिचं भाऊ तिच्यासाठी काहीतरी करेल म्हणले. आता असं म्हणतो भगवान विष्णूंना ती हकीकत कळाल्यानंतर पार्वती मातेने विष्णूचा दावा केला. ते एका ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि भगवान विष्णू रावणाच्या आडवे आले. अरे रावणा, अरे काय म्हणले तू बायको मिळवलीस, ही कुठली स्त्री घेऊन आलायस म्हणले. म्हणले काय झालं म्हणले, चांगली आहे म्हणले. अहो स्वतः पार्वती आहे म्हणले, भगवान शंकरांची पत्नी पार्वती मला त्यांनी स्वतः दिलेली आहे, खांद्यावर होती पार्वती. विष्णू म्हणले ब्राह्मणाच्या रूपात, अरे जरा खाली उतरून बघ तरी म्हणले तिला. आणि जशी रावणाने खाली उतरली, पार्वती मातेला खुणवलं देवाने. हा म्हणजे बदला वेश आता. आणि जसं बदलला, अकराळ विकराळ दात, भयानक असा मोठा जबडा, डोक्याच्या जटा, ते काय विचित्र सगळं, एकदम भयानक भेसूर असं रूप पार्वती मातेनं घेतलं. त्याला भद्रकाळी असं म्हणतात. आणि ते रूप बघितल्यानंतर रावण त्या ठिकाणी तिला टाकलं तिथंच आणि निघाला. तिथं भद्रकाळी म्हणून स्थापना झाली तिची, विष्णूने केली. पुढं आत्मलिंग घेऊन ज्यावेळेला रावण निघाला लंकेकडं, त्यावेळेला भगवान गणेश त्या ठिकाणी ब्राह्मण म्हणजे गवळ्याच्या मुलाच्या रूपानं आले, काही राखायच्या निमित्तानं. आणि गणपतीने अशी लीला केली की त्या रावणाला इतकी जोरात लघवी लागली, इतकी जोरात लघवी लागली की त्याला पुढे एक पाऊल टाकविना. बर, ते शिवलिंग खाली ठेवायचं नाही असं शंकराने सांगितलं होतं. आणि हातात घेऊन ते पवित्र शिवलिंग ते तर हे असं कृत्य करायचं कसं. रावण मोठा विचारात पडला. तेवढ्यात गोपाळाच्या रूपात गणपती आले आणि सांगितलं. आणि त्यानं हा बघितला, हाक मारली, बरं झालं म्हणले. अरे म्हणजे पोरा इकडे म्हणजे काय, माझं जरा हे महत्वाचं असणारा देव आहे म्हणजे तेवढा हातामध्ये धर, उभा राहा म्हणले, मी येतोच 2 मिनिटात. गणपती म्हटला माझ्या गायी इकडे तिकडे रानामध्ये पसरतील, मला त्या आटोपणार नाहीत. अरे 5 मिनिटं थांब, आलोच म्हणला. बरं म्हणले, पण एक लक्षात ठेवा, 3 हाका मारतो, तेवढ्यात जर नाही आला तर मी खाली ठेवणार आणि जाणार. ठीक आहे म्हणले, येतो. रावण जो लघवीला गेला, भगवंताची माया अशी की त्याची लघवी संपेनाच, काही केलं ते थांबेनाच. असा पूर आल्यासारखा, धबधबा व्हायल्यासारखी ती लघवी व्हायला लागली. काही केलं ते आटोपेना. बराच वेळ झाला, गणपतीने हाक मारली. हो म्हणले, येताना ते तुमचं देव घ्या हातामध्ये या. त्यांनी खुनीने सांगितलं, आलोच थांब जरा. दुसरी हाक मारली, आलोच थांब जरा. आणि तिसरी हाक मारली, आता तुमचं तुम्ही काय असेल ते सांभाळा म्हणले. खाली शिवलिंग ठेवलं आणि भगवान गणपती अदृश्य झाले त्या ठिकाणी. तो धावत पळत रावण आला. ते जमिनीवरती ठेवलेले लिंग त्या जमिनीशी एकरूप झालं. जमिनीला इतकं ते अखंड असं चिकटलं गेलं की काही केलं ते त्याला उपडेना, जमिनीवरनं उचलताच येईना. दमला, 20 हाताने उपडून दमला. आणि सगळ्या त्या गोपाळही अदृश्य झाला. त्या गायी ज्या होत्या त्याही जमिनीमध्ये गुप्त झाल्या. होत असताना एका गायीचा कान मात्र त्या रावणानं रागानं पिळला. आणि त्या गायीच्या कानासारखा आकार तिथं झाल्यामुळं त्याला ते गोकर्ण अशा प्रकारचं नाव पडलं. अतिशय बळानं उपटण्याचा प्रयत्न केला, उपटलं नाही म्हणून महाबळेश्वर. आणि गायीचा कान पिळला म्हणून गोकर्ण, असं ते गोकर्ण महाबळेश्वर असा तो असणारा सगळा महिमा. तिथंच मग सगळे देव येऊन देवाची शंकरांची पूजा करू लागले. असा त्या गोकर्ण क्षेत्रावरून आलो असं गौतम मुनीने राजाला सांगितलं. म्हणजे तू तिथं जर गेलास
तर त्या ठिकाणी तुझी ब्रह्महत्या पाठीमागे लागेल, म्हणजे लागलेली आहे ती, त्याच्यापासून तू मुक्त होशील. ती ब्राह्मण जोडपं जे मारलं गेलं राजाकडून, ते पिशाच्य रूपानं, भूताच्या रूपानं त्याच्या मागं सतत दोघं लागलेले होते. ते त्याला चैन पडून देत नव्हते. मागं 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 त्याच्या सतत भयानक भीती दाखवत ते होतच ते. त्यामुळं राजा त्रस्त झाला होता. आणि मग हे ऐकल्यानंतर गोकर्णला जायचा निर्णय घेतला. आणि त्याप्रमाणे आणखीन एक हकीकत गौतमाने सांगितली. तिकडून येत असताना राजा आणखीन एक गोष्ट बघायला मिळाली. एक अतिशय गलित गात्र कुष्ठ झालेली म्हातारी, जिचे हात पाय झडून गेलेले आहेत, डोळे गेलेले आहेत, कानं नाक सगळं कुजलेलं आहे, अंगावर वस्त्र नाही, अंगावरचं कातडं सोललंय आणि धुळीत लोळत पडलेली आहे. मला खायला द्या, मला खायला द्या म्हणा लागलेली आहे. कोण तिच्याकडे बघत नाही. अशी अतिशय वाईट दुर्दैवी अवस्थेतली एक म्हातारी बघितली म्हणले. आणि आम्ही थांबलो होतो तेवढ्यातच शिवलोकातून एक विमान येताना आम्ही बघितलं. त्या शिवगणांना विचारलं की कोणाचा उद्धार करायला निघालात तुम्ही? शिवगणांनी सांगितलं की ही जी म्हातारी पलीकडे पडलेली आहे ना, गलित गात्र कुष्ठ, तिला आणायला सांगितलंय महादेवाने. गौतम म्हणतात, मी आश्चर्यानं शिवगणांना विचारलं की हिचं काय पुण्य आहे एवढं, ही तरी बघितली तर अवस्था अशी आहे. तेव्हा शिवगणांनी त्यांना इतिहास सांगितला त्या म्हातारीचा. ही पूर्वजन्मामध्ये एक ब्राह्मण कन्या होती आणि हिचं नाव सुमित्रा होतं. दुर्दैवानं हिच्या बालपणीच तिला वैधव्य प्राप्त झालं. तिचा पती मरून गेला आणि बालविधवा झाल्यामुळं पुढे ही तारुण्यामध्ये आल्यानंतर तिला विषय वासना आवरेना अशी झाली. मन ताब्यात राहिना आणि म्हणून कोणता तरी पुरुष शोधून ती जार कर्म करायला लागली. एकासोबत तिला मन समाधान होईना म्हणून अनेक पुरुषांच्या बरोबर संबंध केले, जार कर्म करू लागली. तेव्हा वडिलांनी तिला खूप समजावून बघितलं, शिकवून बघितलं, परिणाम झाला नाही. शेवटी व्यभिचार करता करता ती गरोदर झाली आणि मग मात्र वडिलांनी तिला मारून घरातून बाहेर हाकलून दिलं. कुळाला कलंक लावणारी ही मुलगी नको म्हणून वडिलांनी तिला बाहेर हाकललं. बाहेर हाकलल्यानंतर तिची अतिशय वाईट अवस्था झाली. एक क्षुद्र जातीचा असणारा एक श्रीमंत मनुष्य, त्यांनी तिला पत्नी म्हणून स्वीकारलं. त्याच्या घरामध्ये ती राहिली. ब्राह्मण असताना मांस मद्य भक्षण करू लागली, अनाचार करू लागली आणि अशा तऱ्हेने तिचा तिथं मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर यमदूताने तिला बांधून मारत मारत नेलं. यमधर्माला समोर उभं केल्यानंतर सगळा तिचा 7-12 तपासून बघितला. यमधर्माने विचारलं, काही पुण्य आहे का हिच्या ठिकाणी? तेव्हा एक पुण्य त्यांना फक्त सापडलं, बाकी सगळी पापं होती. अजून एक घटना सांगायची राहिली मंडळी. तिला मांस खायची सवय होती, दारू प्यायची सवय लागली होती क्षुद्रामुळं. आणि ती मांस पतीनं आणलं नाही म्हणून एकदा आपल्या हातात शस्त्र घेतली आणि गोठ्यामध्ये गेली आणि बोकड समजून तिनं गाईच्या वासराला मारलं. तिला वाटलं हा बोकडच आहे. दारूच्या नादात डोळे धुंद झालेले, काही कळालं नाही. आणि वासरू मारल्यानंतर तिचं शिरच्छेद करून ती घरामध्ये घेऊन आली. थोडी धुंदी उतरल्यानंतर बघितलं तर ते वासरू होतं. शिव 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 म्हणली, काय पाप घडलं माझ्या हातून, असं तिला थोडासा पश्चाताप झाला, पण तेवढ्या पुरताच. पुन्हा ते अर्ध मांस शिजवून खाल्लं, अर्ध ते मेलेलं वासरू बाहेर टाकलं आणि आरोळे उठवली की लांडग्यानं फाडलं म्हणले वासराला, लांडगा खाऊन गेला अशी आरोळे उठवली. ते तिथंच दाबलं गेलं. पण शेवटी आपण मंडळी कर्म आपल्या पद्धतीनं आपण किती जरी दाबली तर जिथं नोंद आहे तिथं मात्र अगदी CCTV कॅमेरा त्यांनी बसवलेला आहे. तुमच्या बारीक सारीक हालचाली सुद्धा तो त्या ठिकाणी टिपत असतो. तिथं तुमचं काही चालत नाही. इथं तुम्ही बरीच वाईट कर्म दाबू शकता, सत्तेच्या जोरावर, पैशाच्या जोरावर, काही चाणाक्षपणाच्या जोरावर, पण त्या कॅमेऱ्यातून तुम्ही सुटत नाही. असं त्या स्त्रीचं झालं. आणि मग यमदूताने सांगितलं, तेवढं म्हणले शिव शिव म्हटल्याचं तेवढंच म्हणजे तिच्या जमा आहे खात्यावरती, बाकी काही नाही. यमधर्माने तिला ढकलून दिली वर्ण खाली. पुन्हा चांडाळ योनीमध्ये जन्माला आली. लहानपणापासून कुष्ठरोग, गलित गात्र, जन्मताच आंधळे, कान बोलायला येत नाही, कानानं ऐकायला येत नाही, असं संपूर्ण विपत्तीमध्ये जन्माला आली. आईबाप मरून गेले. खुरडत खुरडत त्या ठिकाणी जंगलात फिरू लागली. अन्न पाणी दशा अवस्था सगळी होत होत हे आता मरायला टेकलेले आहे. पण तेवढ्या एका पुण्यामुळं शिवदूतांनी त्या ठिकाणी आम्हाला आणायला सांगितले असं सांगितलं देवाने. आणि मग त्यांच्या देखत तिला दिव्यदेह करून भगवंताने कैलासाला त्या ठिकाणी प्राप्त करून घेतलं. ही हकीकत राजाला सांगितली गौतमाने. आणि गौतमांचा
निरोप घेऊन त्यांचं दर्शन घेऊन राजा पुन्हा त्या ठिकाणी गोकर्ण क्षेत्रामध्ये गेला. तिथं स्नानादी सर्व विधी करून भगवान शंकरांची मनसोक्त पूजा यथोपचार पूजा केली आणि मनोभावे शरण गेल्यानंतर जी ब्रह्महत्या लागलेली होती, 2 ब्राह्मणांच्या हत्येचं पाप लागलेलं होतं, ती ब्रह्महत्या तेव्हापासून त्याच्या मागं लागली नाही. तिथं तो ब्रह्महत्येतून मुक्त झाला आणि ते 2 जे ब्राह्मण जीव होते अकाली मृत्यू पावल्यामुळे ते पिशाच योनीमध्ये जन्माला आले होते, त्यांचाही उद्धार झाला आणि हा राजा दिव्य त्या ठिकाणी होऊन भगवंताच्या स्वरूपाला अशा तऱ्हेने तो प्राप्त झाला. असा श्रेष्ठ असणारा हा गोकर्ण क्षेत्राचा महिमा या कथेमध्ये सूत मुनींनी शौनकादिक सर्व श्रोत्यांना नैमिषारण्यमध्ये सांगितला. तोच कथाभाग श्रीधर स्वामींनी अतिशय गोड भाषेमध्ये शिवलीलामृतामध्ये आपल्याला मंडळी सांगितलेला आहे. त्या कथेचा काही सारांश भाग वेळेच्या मर्यादेमध्ये मी आपल्यासमोर सांगितलेला आहे. आजची कथा आपल्याला कशी वाटली जरूर कळवा. हे ऐकण्याकरता इतरांनाही तुम्ही प्रवृत्त करा आणि अशाच आपण शिवकथा पुढे काही भागापर्यंत ऐकणार आहोत. तेव्हा झालेली सेवा भगवंताच्या चरणी या ठिकाणी समर्पित करूया. श्री साम सदा शिवार्पणमस्तु. नमस्कार मंडळी, भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.